हाय, आज आपण करणार आहोत लसणाची चटणी. त्यासाठी मी ते गावरान लसूण घेतलेला आहे, लाल तिखट, लिंबाचा रस, धना पावडर, कोथिंबीर आणि तेल. तर ते खलबत्त्यात लसूण घालून घेतलेला आहे. लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे. तुमच्याकडे असेल तर ठेचून घ्या, नाहीतर मिक्सरला लावला तरी चालू शकतो. छान असा लसूण ठेचून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा अजून ठेचवून घेते. तर याच्यामध्ये लाल तिखट 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता पुन्हा याला लसणामध्ये एकजीव करून घेऊयात. इथे मी थोडंसं पाणी घातलं आहे, तर सगळं एकजीव करून घेऊया. मस्त असं झालेलं आहे रबरबीत वाटण. आता इथे कढई तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालू. तेल थोडं जास्त लागते या चटणीला. तेल गरम झालं की जिरं घातलं आहे. जिरं घातल्यावर आपण जे ठेचून घेतलेली लसूण आणि लाल तिखटची चटणी घालून घेतली आहे तेलामध्ये. छान असं सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला. धना पावडर घातलेली आहे. छान तेलात सगळं एकजीव असं करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आता लिंबाचा रस, मीठ घातले चवीनुसार. लिंबाचा रस घातलेला आहे. लिंबाचा रस घालून छान पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. आता ही चटणी आपल्याला तेल सुटेपर्यंत छान अशी शिजवून घ्यायची आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर पेरून घेतली. छान सगळं चटणीने तेल सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि खाण्यासाठी तयार आहे लसणाची चटणी, झणझणीत मस्त अशी. तुम्ही पोळीबरोबर खा, पराठ्याबरोबर खा, छान लागते लसूण चटणी.